मित्रांनो नमस्कार. आज परत मी आपल्यासाठी माझ्या डॉक्टर वाव या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत करत आहोत. आणि आज आम्ही आपल्यासाठी पुनर्नवाचे भजे बनवण्यासाठी काय काय करावं लागते, कुठून कोणी आणावं लागते आणि कशी वनस्पती असते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर त्यासाठी आमच्या याच्या मिशनसाठी आमच्या जे संस्थेचे सहसचिव आहेत हे आलेले आहेत पंढरपूरवरून. तरी तुम्ही आपण यांची मुलाखत घेऊन हे काय काय सांगतात हे आपण श्रवण करावे. नमस्ते, मी सुग्रीव देवकर वैद्य आणि पंढरपूरवरून आलेलो आहे इथं अकोल्यामध्ये या वाडेकर डॉक्टर यांच्या घरी. आणि या ठिकाणी आम्ही आता पुनर्नवाचे भजे करण्यासाठी पुनर्नवाची भाजी आणलेली आहे आणि ते असं पानं तोडून या ठिकाणी असं आम्ही ठेवलेले आहेत. ही भज्यासाठी उद्या वापरणार आहे. आमचं इथं रानभाज्या महोत्सव महागाव या ठिकाणी भरणार आहे उद्याच्याला, त्याच्यासाठी ही आमची तयारी चालू आहे. तर आपण या क्षेत्रामध्ये किती दिवसांपासून काम करता? मी जवळजवळ 20 वर्ष झाली या क्षेत्रामध्ये काम करत आहे. अरे भाऊ, 20 वर्ष झाली या क्षेत्रामध्ये मी काम करत आहे. तर काय काय फायदे तुम्हाला वनस्पती झाल्या? तर ह्या औषधी वनस्पतीचे फायदे अनेक आहेत, सांगावं तेवढे कमीच आहेत. तर या ठिकाणी ही पुनर्नवाची भाजी आहे, ही आठवड्यातून 2 वेळा या ठिकाणी प्रत्येकानं खायला पाहिजे. त्याच्यामुळं कोणत्याही प्रकारचा मूतखड्याचा आजार तुम्हाला होणार नाही. आणि अशी ही गॅरंटी असणारी ही वनस्पती आहे. याची पानं खाऊन पाण्याची भाजी पण करतात, भजे पण करतात. या वनस्पतीचा परिचय द्यायला कशी ओळखावं? तर ही ओळखण्यासाठी या ठिकाणी काय शेतामध्ये ही उगवत असते. आकार सांगा, त्याचा आकार सांगा. या आकार आणि त्याचं असणारी जी काय परिस्थिती आहे ती अशी दिसू शकते. ही कुणी पण तुम्ही ओळखू शकता आणि आपल्याला गुगलवर टाकल्यानंतर पण त्याचं चित्र सर्च होऊ शकतं. ही भाजी अतिशय महत्त्वाची आहे. पहा मित्रांनो, हे तुम्हाला थोडी भाजी दाखवत आहे. भाजी कशा पद्धतीनं असते तर याचे रोपटे 2 प्रकारचे असतात. जेव्हा छोटं रोपटं असते तेव्हा ते अशा पद्धतीनं असते, जे छोटं रोपटं आहे या पद्धतीनं असते. आणि याच्यामध्ये विशेषतः अशी ओळखण्याची आहे की याचा असा झुंबळपसा मोठा वेल होतो बघा. आणि बारकाईनं पहा या व्हिडिओला. तर हे जे पानं आहेत हे जवळपास पानं असे गोल गोल आकारामध्ये पानं असतात बघा, गोल पानं असतात. आणि या गोल पानं असून बी याला पाय 3 प्रकारच्या जाती याच्यामध्ये आहे. याच्या बुळामध्ये खाली असं फूल येते पांढरं, बाई पांढरं फूल येते, बघून घ्या. आणि हे गोल गोल पानं असतात आणि याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असे लांब लांब डांगा होतात याच्या बघा. हे असं पहा, हे फार लांब लांब डांगा होतात अशा. आणि लाल, पांढरा आणि एक घेटोळी नावाची अशी 3 प्रकारची याच्यामध्ये प्रजाती आहे. ही आहे पुनर्नवा. याचं नाव पुनर्नवा यासाठी आहे की शरीरामध्ये अवयवांना पुनरुपी जिवंत करते आणि हे स्वतः भाजी बी स्वतःला पर्जन्यकाळी स्वतःहूनच हे उगवून जाते. अशा प्रकारची ही पुनर्नवा भाजी आपण हप्त्यातून 2 वेळा खाल्ली पाहिजे असं आमच्या या वैद्य साहेबाचा. आणि आम्ही याचा परिचय लोकांना नेहमी देत असतो आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तरी आमच्या यूट्यूब चॅनलशी जुळावं, आमच्या वैद्य संघटनेशी जुळावं. आता हे पंढरपूर आलेले यांच्यासुद्धा जुळले आणि पंढरपूरचे काम करतात. तर वैद्य मंडळींना आव्हान करा. तर सर्व असणाऱ्या वैद्य मंडळींनी याचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त याचा उपयोग करून जनतेला या ठिकाणी जडीबुटीची माहिती द्यावी आणि त्यांचा निरोगी जीवन जगण्यासाठी त्यांना संधी द्यावी, एवढीच मी आपल्याला विनंती करतो. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला आमच्या या व्हिडिओमध्ये जे दिसत आहे नंबर आमचा दिसत आहे, त्या दोन्ही नंबर तुमच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून या मिशनशी जुळू शकता आणि आपल्या ज्ञानामध्ये भर पाडू शकता. आणि तुमच्याहीकडचं ज्ञान आमच्याकडे आणि आमचं तुमच्याकडे अशा पद्धतीचं आपल्याला मिशन हे आपण आम्ही हाती घेतलेलं आहे. पारंपरिक लोकवैद्य चिकित्सा संवर्धन रिसर्च फाउंडेशन अकोला नुकतीच आम्ही स्थापन केलेली आहे. तरी या संस्थेत जुटून आपण विषारी औषधाकडे न धावता आपण या पारंपरिक वनौषधीच्या इकडे आपण वाटचाल करावी अशी आमचे आपल्या कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.